नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुभाषनगर चेंबूर पूर्व मेघदूत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. रुपाली सावंत आणि प्राजक्ता ढोबळे. दोन्ही वहिनी एकमेकींना आव्हान देऊन सुरू होणार हा आजचा सामना. भेटूया दोन्ही वहिनींना. वहिनी, ही पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? तुम्हीच. बरं, या पैठणीसाठी उखाण्यातून आव्हान द्यायचं असेल तर कसं द्याल? मी घेऊ आधी या. होम मिनिस्टरच्या खेळामध्ये खेळते मी अनिलची राणी आणि पैठणी जिंकणार. रुपालीला हरवून जिंकणार मीच पैठणी. अरे वा. खेळ मारामारीचा असेल तर जिंकणार पैठणी. तरी पण जिंकणार. तुम्ही कसं आव्हान देणार? वटवृक्षाच्या सावलीत असतो स्वामी समर्थांचा विसावा. वटवृक्षाच्या सावलीत असतो स्वामी समर्थांचा विसावा. आजची पैठणी मी जिंकणार, फक्त तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असावा. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. बरं, आधी मी तुम्हाला दोघींना एक माहिती सांगणार आहे. तुमचं नाव? प्राजक्ता. तुम्ही वहिनी रुपाली. बरं, आधी यांच्याबद्दल सांगतो. या वहिनींची जन्मतारीख आहे 29 जानेवारी. यांच्या मिस्टरांची जन्मतारीख आहे 10 ऑगस्ट. 5 एप्रिल मोठ्या मुलीची जन्मतारीख. मिस्टरांचा भाऊ आहे त्याची 30 ऑगस्ट आणि लग्नाची तारीख आहे 4 फेब्रुवारी. यांची जन्मतारीख आहे 13 मार्च. यांच्या मिस्टरांची 4 जून. मुलगा यांचा 16 ऑक्टोबरचा. तर यांच्या मिस्टरांचा भाऊ आहे तो 22 मेचा आणि लग्नाची तारीख 9 एप्रिल. बरोबर. आता आधी मी कोणाकडे जायचं या प्रश्नाचं उत्तर काय वाटतं? कोणाच्या घरी जावं आधी? यांच्या जाऊ? त्यासाठी मी प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं जास्तीत जास्त ज्या देणार त्यांच्या घरी मी जाणार. यांची जन्मतारीख किती? 17 मार्च. चुकलं. यांच्या मिस्टरांची जन्मतारीख? चला दुसरं पण गेलं. मला सांगा यांच्या मुलीची जन्मतारीख? मुलगी माझी मुलगा? 17 ऑक्टोबर. 17 ऑक्टोबर. थोडक्यात चुकले. आणि यांच्या मिस्टरांचा भाऊ आहे त्यांची 3 मे ना? 3 मे. चला मग एक सगळंच गेलं. बरं, यांची लग्नाची तारीख किती सांगा? 9 एप्रिल. 9 एप्रिल. अभिनंदन, एक बक्षीस तुमचं बरोबर आलं. यांची जन्मतारीख किती? 29 मार्च. चुकलं. आता सांगा यांच्या मिस्टरांची जन्मतारीख? 29. चुकलं. आणि यांच्या मुलीची जन्मतारीख? 5 एप्रिल. अभिनंदन, हे उत्तर मात्र बरोबर आलं. बरं, यांच्या मिस्टरांचा भाऊ त्याची जन्मतारीख? 30 मार्च. चुकलं. यांच्या लग्नाची तारीख? 5 जून. आता एक अक्षर देणार आणि मग उखाणा घ्यायचा. ज्या सगळ्यात आधी हात वरती करून उखाणा घेणार मी त्यांच्या घरी आधी जाणार. अक्षर आहे म. घ्या. मला ते चेंबूर पेरली लसून राजेंद्र रावाने आणलं मला सुमोत बसून. आपण बघितलं तर तुम्ही हात वरती करून उखाणा घेतला, त्यामुळे तुमच्या घरी पहिल्यांदा जाण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे. चला मग जाऊया तुमच्या घरी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सो रुपाली राजेंद्र सावंत. हे माझे मिस्टर राजेंद्र बाळकृष्ण सावंत. नमस्कार. ह्या सासूबाई, ह्या जाऊबाई. नमस्कार. ते धीर मोठे नमस्कार. नरेंद्र सावंत. ही माझी आई नमस्कार. प्रमिला साळवी. हे माझे वडील प्रकाश साळवी. नमस्कार. आणि हा माझा सगळा स्वामी परिवार. हा आमचे सोसायटीतले. आणि स्वामी परिवार म्हणजे स्वामी समर्थांच्या मठातला जो परिवार सर्व देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ. नमस्कार. नमस्कार. काय सांगणार? कुठे जमलं, कसं जमलं? आणि सुरुवात झाली की कसं बरं असतं. आणि बघितलेलं काकांनी
म्हणजे काकांचे म्हणजे रिलेटिव्ह मध्ये असं जमत गेलं. कुठे? काकांचे माझ्या मित्र आहेत ते ह्यांचे कोणते नातेवाईक, त्यांचे नातेवाईक म्हणजे असं कुठे लांबचं. पण माहेर तुमचं? माझं मारे मालाडला. मालाडला हो, कुठे? मालाडला मिठचौकी वगैरे ना, मारबे रोड हा. त्या साईडला आणि आतमध्ये तिथे. तुमचं बालपण आपण इकडेच इथेच. पूर्ण इकडे? पूर्ण. सुभाषनगर. सुभाषनगर. शाळा कुठली? शाळा स्वामी मुक्तानंद. बर. मग वहिनी तुम्हाला आवडत असली आहे? मला आवड म्हणजे असं थोडंसं वाचनाचं आहे, पण ते कधीतरी कॉमेडी वगैरे असेल असं काय ते, नाही तर मग देवाचं असं काय. वाचायला आवडत? वाचायला नाटकं आवडतं. वगैरे बघता की? हो, नाटकं. तुम्ही दोघे जाता? नाही नाही नाही, ते कधी त्यांना पिक्चर वगैरे आवडत नाही. टाइम पण नाही आणि काय करता आपण? आमचं हे वडापावचं. वडापावचं म्हणजे स्टॉल म्हटलं तरी चालेल, असं उसळ, मिसळ, उसळ वडापाव. मिसळ कुठे? संजूस कॉर्नर म्हणून आहे इथे, अच्छा अच्छा, 9 नंबर जवळ तिथे. तिकडे. मग वहिनी तुम्ही जाता चित्रपटात? हो, चित्रपटाला असं म्हणजे आता जाऊ वगैरे आम्ही, नाही तर सासू सगळे असं. मग जाताना वडापाव बांधून घेऊन? नाही नाही, तिकडे वेगळी. तिकडे वेगळे घेता, तिकडचे नाही ना? इकडलं बघून बघून कंटाळा आलेला. बरं, तुम्ही काय करता? तुम्हाला कसली मग त्या व्यवसायात तुम्ही काय मदत करता? व्यवसायात म्हणजे असं पूर्वी म्हणजे 2 दुकानं होती तर असं असायचं. आता सध्या एक बंद आहे आणि एकीकडे तर एवढं हे नसतं, पण चटण्या म्हणा किंवा असं थोडंफार ते नेहमीच थोडंसं फार असं काय असतं कुठला आपलं. चित्रपट दोघांनी एकत्र बघितला? दोघांनी हा? लेजंड ऑफ भगत सिंग. भगत सिंग, वा. कुठे बघितला होता तो? अमरमध्ये. अमरमध्ये. दोघांनी एक अगदी म्हणजे 3rd क्लास थिएटर. 3rd क्लास थिएटर मध्ये घेऊन गेले म्हणजे ते त्यांना आवडत नाही आणि मी मागे लागलेले ना, चला ना पिक्चरला जाऊ, पिक्चरला जाऊ. म्हणून तिकडे घेऊन तर गेले. अगदी जबरदस्तीने घेऊन गेले. तो आठवणीत ठेवला. तो परत कधी मी बोलला नाही की चला हो पिक्चरला जाऊ म्हणून. काय मुद्दाम केलं ना असं? मुद्दाम 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 परत कधी बोलणार नाही. चित्रपटाला? नाटकाला पण नको किंवा चित्रपटाला ना, आपलं आपल्या घरी आपण. बघेन. नाही नाही, मी जाऊन बघते, जावा आम्ही मैत्रिणी. पण तुम्ही नको. नको. बरं वहिनी, मला काही अल्बम सापडले घरात, तर मला सांगा ना, या तुझं लग्नात असं काय म्हणजे लक्षात राहिलेला प्रसंग होता सकाळपासून? हे तुम्ही चिडलेत का एवढ्या? नाही नाही, हो ते हारांवर ना. हारांवरून म्हणजे? हात ते गुलाबाची फुलं इतकी जड होती त्याच्यात, ते केस वगैरे सगळं अटकून म्हणजे असं त्रासदायक होतं ते. कसे दिसत होते ते लग्नात? नाही नाही, कसे म्हणजे कुठल्या हिरो सारखे दिसत होते? अगं बाई, कधी विचारच नाही केलं का? राजेश खन्ना ना. राजेश खन्ना? काय झालं वहिनी, का हसला? राजेश खन्ना नाही, म्हटलं ते कधीतरी असे स्टाईल मारतात ना आणि करतात तसं, त्यामुळे म्हटलं आता गेले राजेश पण. खन्ना. हा? आता नाही, आता चंद्र झालाय ना. वहिनी, हळदीला काय झालं होतं? हळदीचं नाही, हळद उतरणीला तिकडे गेलो ते. काय झालं तर? काय झालं सांगा ना. म्हणजे ते ह्यांना नाव घेता येत नाही ना, तर कुठलं नाव घेऊ म्हणून म्हणत तर मी असंच मुद्दाम घ्या, आणि त्याने तिकडे तसंच घेतल्यावर सर्व जरा. कुठलं घेतलं होतं? काय होतं? त्यावर अंडे 7, त्यावर ठेवली परत. मेवणीला घेतली घरात आणि बायकोला ठेवली दारात. असं काय? तुम्ही मला सांगा आधी, वहिनी घरात आल्यामुळे असे कोणते बदल झाले असं तुम्हाला वाटतं? घरात काही बदल झाले का? बदल असे काय म्हणजे चांगले म्हणतोय, सकारात्मक. कारण असं म्हणतात ना, पायगुण. ऐकून असतो, हा, पण काय पण एवढं असं एवढं काय. मला माहिती आहे की कोणतेही बदल झाले नाहीत, म्हणून मी या घरात येऊन काही बदल केलेले. ते 5 बदल जर वहिनीने ओळखले तर प्रत्येक बरोबर उत्तराला बक्षीस मिळत जाणार आहे. चला, घरातले केलेले बदल वहिनी ओळखणार का बघूया. वहिनी, इथे मी 5 बदल केलेले आहेत, कुठले तरी ते बघा आणि करा योग्य. परत होतं तसं करा. एक बदल वहिनीने केला ना वहिनी? नाही, हे नव्हतं इथे. म्हणजे कुठे होतं? खाली होतं. चला, होतं तसं ठेवायचं तुम्ही. आम्ही 5 बदल केलेले आहेत. 1 चुकलं, 2 जरा लांब ठेवलात तुम्ही वहिनी, त्यामुळे 2 चुकलं. अभिनंदन वहिनी, 1 उत्तर बरोबर आलं पहिलं. चला, 3 झाल्या, आणखी 2, 4. हे पण चुकलं. ते कुंकवाचे करंडे उजव्या बाजूला होते, इथे होते ना. हो. आणखीन 1 बदल आहे, बरोबर सांगितलं तर त्याचं बक्षीस. आई बाबा कुठे होते? वरती होते. मला नाही माहिती, तुम्ही सांगा, मग मी सांगतो बरोबर. अभिनंदन वहिनी, हा बरोबर ओळखला. त्यामुळे
3 बदल वहिनी मी चुकीचे केले, 2 बदल अगदी बरोबर, त्यामुळे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं.